अशा काही नवीन उमेद, नवीन आयडियाज आणि नवनवीन संकल्प घेऊन येत असतो आणि आज या नवीन वर्षाची सुरुवात होत असताना छत्रपती चषकाचं आयोजन फलंदाजी मार्कवरती येतो सौरभ रेडीज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सौरभ रेड्डी, दुसऱ्या बाजूला चेतन कदम. गोलंदाजी मार्कवरती अजय पवार. सामन्याला झाली सुरुवात. बिग बॅश पद्धतीचे सामने, अजून भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, त्या भरपूर साऱ्या गोष्टींना या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू. या स्पर्धेचं संपूर्ण श्रेय हे या भूषण रानमाळे आणि पंकजदादा मिश्रा यांच्या मित्रपरिवाराला जातं. या सर्व मित्रपरिवारांना एकत्रित घेऊन संतनगरमधील या सर्व बाळगोपाळांना, खेळाडूंना एकत्रित घेऊन ही स्पर्धा भरवण्याचं जे काही स्वप्न पाहिलं होतं ते आता सत्यात अवतरत असताना आपल्या सर्वांना दिसतंय. चेंडू मागे, मायकल. चांगली फिल्डिंग आणि कोणती धाव येताना दिसत नाहीये. समोरच्या बाजूने कैलासवासी जगदीश कुबेर सोलंकी स्टँड आहे आणि त्याच्याच बरोबर बाजूला म्हणजे आमच्या कॅमेरामॅनच्या डाव्या बाजूला स्वर्गीय जय शरेश्वर घरत म्हणजे जयूचं स्टँड लगावण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्या दोन्ही व्यक्तींना या छत्रपती चषकाच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली, जे आम्ही उद्घाटन सोहळ्याच्या वेळेला श्रद्धांजली द्यायला राहून गेलो होतो, कारण थोडा उशीर झाला होता आणि उशीर झाल्या कारणानं वेळेत स्पर्धा चालू करणं खूप साऱ्या कठीणाईने, त्यानंतर त्याबद्दल सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. काहीशा उद्घाटनाच्या गोष्टी आमच्याकडून राहून गेल्या होत्या. हे आमचं मुख्य व्यासपीठच्या व्यासपीठावरती सर्वजण या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटत आहेत. हे ते चिमुकले आहेत ज्या सगळ्यांनी या मैदानासाठी अहोरात्र मेहनत केली आहे. खेळपट्टी बनवणं, आउटफील्ड सजवणं. आमचं हे समालोचन कक्ष आहे. ध्रुवला आपण पाहताय, नयन तांडेल आहेत आमचे मुख्य स्कोरर आहेत ते. सो फायनली पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा. धावफलकावरती JKCC अर्नाळा. आकाशीचा संघ समोर आहे. गंभीर पाटील आणि विवेक पाटील हे आमचे 2 ऑफिशियल अंपायर आहेत. दोघांचं हार्दिक स्वागत. DBNच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाते, त्यामुळे DBNच्या संपूर्ण टीमचं सुद्धा स्वागत आहे. पहिला चेंडू वाईड बॉल. बघा गंभीरचा स्टॅमिना सुद्धा खूप मोठा आहे. सकाळी ओरामला गेले, तिथून धर उन्हामध्ये उभे राहिले, दुपारनंतर इकडे आले, आता इथून रात्री 12 वाजेपर्यंत परत उभे राहणार. आता अंपायर म्हणून गंभीरने पायाचं ऑपरेशन करून आतमध्ये सळ्या वेळा टाकून घेतल्यात का ते सुद्धा चेक करावं लागणार आहे, कारण एवढा वेळ उभं राहणं, मध्ये ब्रेक सुद्धा क्वचित घेत राहतात. आमचे विवेक पाटील सुद्धा आता त्यांच्या सोबतीनं तेवढेच मेहनत मैदानाच्या आतमध्ये करताना दिसत आहेत. आमच्या समालोचन कक्षामध्ये मृदुल मेहर, कौस्तुभ मेहर यांचा आवाज आपण ऐकलात. ड्राईव्ह केलाय, चेंडूला पाठवलंय. ओहो, यावेळेला अभित पठाण दी पावर फिल्डिंगद्वारे बघायला मिळाले आणि फक्त एक धावून कंप्लीट केली गेली आहे. छत्रपती चषक नावाप्रमाणे सुरुवात. काही बलून्स आकाशामध्ये सोडले गेले छत्रपती चषकाचे आणि त्यानंतर एक घेतलेली काळजी म्हणजे काय होती, सिंगल आली आहे. धावफलकावरती धावा 9 आहेत. काळजी काय घेतली होती, त्या बलूनच्या खाली छत्रपती हे नाव लिहिलेलं होतं म्हणून ते दुसरी कुठे जाऊन पडायला नको, त्यामुळे एक दोरी घालून लावली होती आणि सुखरूप रीतीनं ते छत्रपती नाव बाजूला काढून घेतलं गेलं. हॅट्स ऑफ आहे, प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली. त्यामुळे शिवमचा चेंडू इनसाइड आउट खेळलाय, चेंडूला अडवला गेलाय, तोपर्यंत पुन्हा एकदा एक धाव, सिंगल. आणि आज विशेष करून मी आतापर्यंत कोणत्याही स्पर्धेला विरारमध्ये गेलो तिथे एवढे सारे रील स्टार बघितलेले नव्हते की मैदानामध्ये उपस्थित राहत असताना रील काढतील, पण या स्पर्धेला लाभलेले जेवढे रील स्टार आहेत त्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार की आपण या स्पर्धेचा एक घटक बनत आहात. या स्पर्धेला मोठं बनवण्यासाठी आपण सुद्धा धावफलकावरती धावा 11. काही गाड्या रस्त्यामध्ये लागलेल्या आहेत, कृपया करून त्या बाजूला काढायच्या आहेत.
रॉयल एनफिल्ड 8369 कोणाची असेल प्लीज आपण बाजूला घ्या. चेतनने पुन्हा एकदा चेंडूला ड्राईव्ह केलं, समोर अभितच्या हातामध्ये गेलाय, एक धाव येते. त्यानंतर 5345 हे ऍक्टिव्ह आहे, ती सुद्धा ज्याची कोणाची प्लीज बाजूला काढा. बघा सगळ्यांना विनंती आहे की आपण ज्या वेळेला आतमध्ये येता, येस 2 षटकं संपली आहेत, धावपल करतात 12. पॉवर प्लेचं षटक आता चालू होणार आहे. सगळ्यांना माहिती आहे येण्यासाठीचा रस्ता कोणता आहे, किती अंतराचा आहे, त्यामुळे त्या रस्त्याला सोडून तुम्ही गाड्या पार्क केलात तर कदाचित तुमच्या गाडीसाठी अनाउन्समेंट होणार नाही, याची काळजी घ्या. शेवटची 2 षटकं बाकी आहेत. आता पॉवर प्लेचं षटक, एक्स्ट्रा पॉवर लावण्यासाठी मजबूर करणारं षटक आता आलंय. त्याच्यामध्ये बॅट्समॅनला पॉवर लावावी लागते, गोलंदाजाला पॉवर लावावी लागते, एकाला वाचण्यासाठी एकाला न वाचण्यासाठी, म्हणजे समोरच्याला न वाचून देण्यासाठी. सो बॅटर आणि बॉलर मधलं हे द्वंद्व युद्ध आता खऱ्या अर्थानं रंगेल. मुकेश यादव याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. सलामीची जोडी अजूनही मैदानात आहे. जेकेसी साठी चांगली बाब, इनसाइड आउट, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. अजय पवारने चेंडूला अडवले. बघा मी थीमची मगाशी चर्चा करत होतो, अजयच्या खांद्यावरती असणारी जर्सी आमच्या पूर्णपणे या स्पर्धेच्या थीमला मॅच करते. लकी ड्रॉची सुद्धा एक अनाउन्समेंट मगाशी झाली होती. टॅप केलं, चेंडूला समोरच्या दिशेने चाललाय, चेंडू अडवला होता, रनआउटची संधी, यावेळेला पंचांचं बोट हवेमध्ये. फलंदाज सौरभ रेड्डीज बाद. फिल्डिंग चौकात आलाय आमचा किंग, बिंदास धावा आता फिल्डिंग चौकात आलाय आमचा किंग, बिंदास धावा आता फिल्डिंग चौकात आलाय आमचा किंग, बिंदास धावा आता फिल्डिंग चौकात आलाय आमचा किंग. विरार वसई शहरामध्ये ज्याचे नावाचं दरार आहे रे, विरार वसई शहरामध्ये ज्याचे नावाचं दरार आहे रे. असं कुठलंच गाव नाही रे, असं कुठलंच गाव नाही रे. थँक्यू डीजे. असं कुठलंच गाव नाही जिथे संतनगर गोविंद पथकाचं नाव नाही. संतनगर गोविंद पथक क्षितिजोत्सवाची विजेती टीम आहे, ज्याने यावेळेला पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या दहीहंडी कॉम्पिटिशन मध्ये पहिला क्रमांक पटकावला होता. तो चित्तथरारक सोहळा, मला वाटते काही व्हिडिओज असतील तर ते आम्ही ऑन सुद्धा करू येणाऱ्या 3 दिवसात. शेवटचा थरार आणि त्यांच्या कॉम्पिटिशन मध्ये असणाऱ्या 2-3 टीम्स ज्या आपल्या पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आहेत, त्या सगळ्यांना पार करून संतनगर गोविंदा पथकाने विजय संपादन केला होता. त्यामुळे असं कुठलंच गाव नाही जिथे संतनगर गोविंदा पथकाचं नाव नाही, आणि ती हीच टीम आहे. भूषण रानमाळे, पंकजदादा मिश्रा आणि त्यांचे संपूर्ण मित्र परिवार, त्यांची ती टीम आज छत्रपती चषक घेऊन आली आहे. पॉवर प्लेचं षटक, सिद्धार्थ डोके ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला, पुन्हा एकदा एका धावेसाठी सिंगल धाव येते. 15 धावा धावपलकावरती, 3रं षटक प्रगतीपथावरती. आणि कौतुक त्या सगळ्यांचं आहे, मग त्यामध्ये अतुल असतील, बाबू असेल किंवा सारी मंडळी, त्यामध्ये आमचे वैभव आहे, जयेश आहे, ही सगळी मंडळी आहे. त्या सगळ्या मंडळीने पाहिजे तसा, म्हणजे जसा होईल तसा हातभार या स्पर्धेला मोठं करण्यासाठी लावलाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, हातामध्ये चेंडू, रिषभ हेमाडेकडे बॉल गेला तर तिथून वाचणं खूप कठीण आहे. त्याने चेंडूला अडवत असताना फेकी केली, तोपर्यंत कोणतीही धाव नाही. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 3 धावा येणं म्हणजे खूप मोठा पलटवार करणं आहे. आकाशी चांगल्या स्थितीमध्ये आहे, अशा स्थितीमध्ये असताना काय, हो यावरचा चेंडू, इट्स अ नो बॉल. चेतनने बॉलला सोडला आणि स्वतःच अंपायर झाला, त्यानेच नो बॉल दिला, त्यानेच सगळं केलं. गंभीरने फक्त फॉर्मॅलिटी केली. नो बॉल आलाय, अतिरिक्त धाव धावपलक्यामध्ये ऍड होईल. नेक्स्ट बॉल, ओ ये बार वाइड आहे. पहिला 1 हात, नंतर 2 हात. उद्घाटन सोहळ्याला आदरणीय प्रशांत राऊत साहेबांचं या ठिकाणी आगमन होताना आपण पाहिलं होतं. विनोददादा आले होते, हेमांगीताई पाटील आल्या होत्या, मिनलताई पाटील आल्या होत्या, चिराई चौधरी मॅडम या ठिकाणी आलेल्या होत्या. आणि या विभागामधील या काही प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, त्यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धांमध्ये त्यांचा पुढाकार आपण बघितला. अशा व्यक्तिमत्वांचं या व्यासपीठावरती आगमन. यावेळेला ड्राईव्ह मध्ये कॉन्फिडन्स होता, पण रिषभ आबिद कौतुकास्पद कामगिरी फिल्डर म्हणून केली आहे त्यांनी. अखेरकार षटक क्रमांक 30 संपलं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धावपलकावरती. 18 रन्स स्कोरबोर्ड. आफ्टर दॅन 1 लॉस. टीम JKCC अर्नाळा. सचिन भाई विरारवाला नाव नाही गाजला, सचिन भाई विरारवाला नाव नाही गाजला, हे नाव नाही गाजला न बाई माझं सोन्यानं गाजला, नाव नाही गाजला न बाई माझं सोन्यानं गाजला, हे नाव नाही गाजला
थँक्यू डीजे. बघा आणि विशेष सूचना आहे सर्व संघांसाठी. स्पर्धेदरम्यानची जी काही प्रवेशादरम्यानची जी काही फॉर्मॅलिटी आहे ती आपण कंप्लीट करायची आहे. लकी ड्रॉ हा तिसऱ्या मॅचच्या इनिंग ब्रेकमध्ये होणार आहे. प्रत्येक ज्या वेळेला कोणता तरी एक संघ एलिमिनेट होईल त्यावेळेला तो लकी ड्रॉ केला जाणार आहे. 20 रुपयाचा तो कुपन आहे आणि त्याच्याद्वारे तुम्हाला बक्षिसं काय मिळणार आहेत तर त्याच्यामध्ये एअरपॉड्स आणि बाकी साऱ्या बाबी आहेत. स्पीकर, एअरपॉड्स, वॉच, भरपूर साऱ्या नेक बँड, भरपूर अशा गोष्टी आहेत. तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सहभागी होऊ शकता. पण बक्षीस घेत असताना तुम्ही इथं अवेलेबल असणं गरजेचे आहे. सो प्रत्येक हाफमध्ये म्हणजे ज्या वेळेला एक ग्रुप खेळवला जाईल त्यावेळेला 2 वेळा लकी ड्रॉ होणार आहे. अजून एक नवीन बाब जी आतापर्यंत कुठे झालेली नव्हती. समोर डाऊन द ग्राउंड बिलकुल गॅप मधून चेंडू ऑफ ड्राईव्ह मध्ये येतोय. सीमारेखा पार, सिद्धार्थ डोक्याच्या बॅट मधून ठोके देणारा चौकार. ये शहरान शहर गेलं तू ग तू, ये शहरान शहर गेलं ग तू. चौकार आला. 4 धावा आल्या. 4 धावांनी धावफलक वेगानं वाढलं आणि दुसऱ्या चेंडूवरती समाचार घेतला गेलाय. बॅकप्रदान करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा यावेळेला अडवण्याचा प्रयत्न. आर्यन बाई उगवता सितारा आकाशीचा, उगवता सितारा आहे. चेंडूला अडवलं, फेकी केली तोपर्यंत एकदा धावन कंप्लीट. इनिंग ब्रेक मध्ये टॉस सुद्धा म्हणजे जो आपला युनिक टॉस आहे तो सुद्धा आपण करणार आहोत. त्यामुळे 9 स्टार आणि आई एकविरा नारंगी या दोन्ही संघाचे कर्णधार आपण सुद्धा व्यासपीठाजवळ यायचंय. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. 3 चेंडूचा खेळ आणि 24 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला काय महेश कडून झाले चूक आणि त्या चुकीचं भुगतान चौकाराच्या रूपाने होतोय. 4 धावा. बागेचा भोवती फुलैली सायलिया, बागेचा कोण माली, मालिया बागेचा कोण माली. थँक्यू डीजे. 20 वाले कुपन तर स्टेज वरती 100 होतील मला वाटतं. एवढी वरती आहेत. ऑन साइडला यावेळेला गेलाय सरळ बॉर्डर लाईनच्या बाहेर. फलंदाज सिद्धार्थ डोके बाद. जाईल मी मुंबईची शहरा, फुलांचा गोंजेला आणि देग मला लग्नाचे वचन, राजाची राणी मी बनवे. थँक्यू डीजे. लकी ड्रॉ आणि टॉस. चला नाणेफेकीसाठी दोन्ही कर्णधार. आता ही नाणेफेकी बोलणंच चुकीचे आहे. युनिक टॉस साठी आपण सगळ्यांनी यायचं. युनिक टॉस. विचार करा, मला सुद्धा बोलण्यासाठी तो शब्द सुचत नाही की नक्की त्याला काय बोलावं. 9 स्टार आणि आईकविरा नारंगी. छत्रपती चषक आणि छत्रपती चषकामधील 2 विजयी संघांमधील मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. लक्ष्य आहे 30 धावांचं लक्ष्य आणि या 30 धावांचा पाठलाग करण्यासाठी आकाशीची सलामी जोडी मैदानात येते.
जेकेसीसी मैदानात दाखल व्हा. बघा चला, हर्षद पिलाने दोघांनी चूज करायचं, एक एक नाही, वेगवेगळे दोघांनी. कोण करणार? चला, पहिला मान छत्रपती चषक कॅमेरा समोर दाखवायचे. ओ कॅमेरामॅन प्लीज फोकस करो और झूम भी करो. गोलंदाजी करणार आहे आईकवीरा नारंगी, फलंदाजी करणार आहे 9 स्टार. आता यांच्याशी आपण एक छोटी चर्चा सुद्धा करणार आहोत, कारण एक प्रश्न, या ट्रॉफीजला बघून काय वाटतंय? कुठे खूप चांगली ट्रॉफी ना, एक नवीन ट्रॉफी बघायला भेटते आणि हातात घ्यायला खूप मजा येईल. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला याच्यासाठी. पियुष, एक स्वतः ऑर्गनायझर म्हणजे आयोजक आहेत आणि भरपूर स्पर्धा खेळलेल्या आहेत, यावर्षी एक टायटल सुद्धा जिंकलंय. सो ही ट्रॉफीज बघता काय मनामध्ये येतं? एकच स्वप्न, परत चॅम्पियन व्हायचं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला परत रॅली काढण्यासाठी. तर पहिले एक क्षेत्ररक्षण करणार आहे आईकवीरा नारंगी आणि फलंदाजी करणार आहे 9 स्टार. मॅच चालू ठेवायचे, लकी ड्रॉ काढणार आहोत. मॅच चालू ठेवा. भूषण रानमाळे, भूषण रानमाळे यांच्या शुभ हस्ते आपण या लकी ड्रॉ मधली एक चिठ्ठी काढणार आहोत. ज्याचं नाव येईल त्याला मिळणार आहे एक स्पेशल गिफ्ट. द्यायचं काय याला? अनिकेत दळवी, अनिकेत दळवी याला पहिलं गिफ्ट लागलेलं आहे. सो अभिनंदन अनिकेत. अनिकेतसाठी बक्षीस. ओके, मॅच झाल्यानंतर ते दिलं जाणार. जाऊयात मॅचच्या दिशेने. 30 धावांचा पाठलाग, 30 धावांचा बचाव. पहिलाच बॉल डॉट. टॅप केलं चेंडूला, एका धावेसाठी पाठवलं. लगातार 3 चौकाराला हर्षद पिलाने यांच्याकडून बॅट आहे आणि बॅनरला जर का म्हणजे जे आमचे 2 बॅनर्स लावलेले आहेत त्या बॅनर्स वरती जर का चेंडू लागला तर एक सुंदर कॅप मनीष मोरिया यांच्याकडून देण्यात येणार आहे. सो ती कॅप आणि बॅट पाहिजे असेल तर तुम्हाला हे सर्व कारनामे करावे लागतील. आणि सगळ्यांच्या माहितीसाठी 3 लगातार चौकार लागायला काही इथे अवघड नाही आहे आणि बॅनरवरती लागायला तरी अजून अवघड नाही आहे. सो खूप मोठी उधळण बक्षिसांची होणार आहे. तुर्तास 4 चेंडू आणि 3 धावा. वैभव पाटील आपल्या अनोख्या शैलीनं फलंदाजी करत असताना धावांना बढावा देण्याचा प्रयत्न करतात. गेले कित्येक वर्ष म्हणजे 4, 5, 6 वर्षाचा कालखंड जर बघाल तर आगाशी संघासाठी ही प्रारंभिक जोडी कोणत्याही प्रकारचा बदल बिना कोणत्याही रिझन शिवाय होताना आपण बघितलेला नाहीये. अजयने समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला आणि चेंडूला अडवलं गेलं, तोपर्यंत कोणती धाव नाही. पहिलं षटक संपलं. 4 धावा धावफलकावरती. आगाशी या संघाचा धावफलक. बाई तुझा नवरा बारकुला ग, बाई तुझा नवरा बारकुला, बाई तुझा नवरा बारकुला ग, बाई तुझा नवरा बारकुला, बाई तुझा नवरा बारकुला ग, बाई तुझा नवरा बारकुला, बाई तुझा नवरा बारकुला ग, बाई तुझा नवरा बारकुला. शिपलीनी शिपलीनी दूध भाजीला. ना नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय. पुन्हा समोर वैभव पाटील ड्राईव्ह केलं, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू डॉट. आकाशीने प्लॅन केल्याप्रमाणे धावा येत नाहीये. चौकार मारण्याचा प्रयत्न वारंवार होतोय, सतत होतोय आणि तो सतत प्रयत्न होत असल्या कारणानं फिल्डिंग मध्ये सुद्धा चांगली कमाल क्षेत्ररक्षक करतायत. सो टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी जाईल. परेशने विचार केला हात लावू की नको, शेवटी सोडून दिलं. चेंडू एका धावेसाठी गेला. पॉवर प्लेची ओव्हर, तिथे काहीसा गेम बदलण्याचे चान्सेस जास्त आहेत.
अनेक स्पर्धांमध्ये नवनवीन काहीशा गोष्टी करण्यात आल्या. आता नवीन गोष्टी करण्यात आल्या कारणानं क्रिकेटचं स्वरूप बदललं आहे, धावांचा ग्राफ बदलला आहे, ट्विस्ट बदललेले आहेत, थोडं रणनीतीमध्ये बदलाव करावे लागलेले आहेत. युजली जसे चालतात त्याच्यामध्ये खूप सारे चेंजेस. मुन्ना समोर, आता वैभव पाटील समोर, डाऊन द ग्राउंड, येस इंटू द गॅप, 4 रन्स. वैभव पाटीलच्या बॅट मधून येतोय छत्रपती चौकार. अगं पोरी तू सपनात येना आपले जुने जाग्यावर भेटना. अगं पोरी तू सपनात येना आपले जुने जाग्यावर भेटना. पोरीची आल हो पोरी तू घालवला. चौकाराला 4 धावा आल्या आणि वैभव पाटीलने सांगितलं की ते केव्हाही या मॅचला टर्न करणं जाणतायत. चौकार कधीही आणू शकतात, कधीही मारू शकतात. आणि तो मारत असताना धावफलकाला बढावा देत असताना 11 वरती धावफलक जाऊन पोहोचले. रन बॉल आतापर्यंत धावा आलेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. ध्रुव आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत. हलक्या हाताने चेंडूला खेळलंय, ड्राईव्ह केलं, एका धाव्यासाठी सिंगल. आता येणारे 12 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज आहे. द्या ऐकूया डीजेला. कबूतर गोल गुटर दिल का बडेगा. 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 हिरवी साड़ी वाली कोने लगेगा. हिरवी साड़ी वाली कोने लगेगा. हिरवी साडी वाली अच्छा थँक्यू डीजे. येस, पॉवर प्ले. गंभीर पॉवर प्लेचा इशारा देताना एक हलकीशी प्यारीशी स्माइल सुद्धा देतात. सो ते पॉवर प्लेच्या षटकाला खेळणं चेतन कदम. पहिला वाईड आला. चेतन कदम उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अनेक वेळा त्यांना खिताब जिंकलेली आहेत. उजव्या स्टीच्या बाहेरचा चेंडू, येस इट्स अ वाईड. ते 2 वाईड, 1 नॉन 1 वाईड बघा ज्या वेळेला पॉवर प्लेच्या षटकामध्ये आले होते. चांगलं षटक हाताळल्यानंतर तिथून काहीसा सामना बदललेला होता. आता सुद्धा तीच स्थिती आहे. चेतन कदमने लगातार 2 वाईड हाताळल्यात आणि तिथून कहाणी थोडीशी बदलली आहे. 12-16चं इक्वेशन आहे. पॉवर प्लेची ओव्हर आहे. पॉवर प्लेमध्ये पॉवर कोण दाखवणार बघा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आलेले आहेत. समोर हर्षद रेड्डीजला भेट देऊन चेंडू गेलाय सीमारेखा पार. चौकार. तारप्याचे तालावर मीराना घातलाय. निजची तायो निलेश आईला. होय होय अगं चल ग पोरी तारपाचा जाय ना पोरा पोरी नाचाया लागली. चल ग पोरी तारपाचा जाय ना पोरा पोरी. डीजे मास्टर सगळ्यांना नाचवत आहेत म्हटल्यानंतर ते सुद्धा नाचणार आहेत आज रात्री. रस्त्यावरती ज्याने कोणी बाईक पार्क केलेल्या आहेत प्लीज काढा. रस्त्यावरती ज्यांच्या कोणाच्या बाईक्स आहेत प्लीज आपण रस्त्याच्या त्या बाजूला घ्यायच्या आहेत. लगातार 2 नाही सिंगल वाईट आले. 2 चेंडू झाले. धावबाल किती धावा आहेत 20. आता 10 धावांची गरज आहे येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये. वैभव पाटीलने सांगितलं बॉल तर मारलाय पण वाईट होता ना. आता तसं नाही देणार काही केलं तरी पण सिंगल स्ट्राईक रोटेट. 9 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. पुन्हा एकदा वाईड आहे. चेतन कदमच्या माध्यमातून अतिरिक्त धावांची काहीशी गलती होताना पाहायला मिळते. ती गलती होते ना ज्या वेळेला ऑइल लीक होतं त्यावेळेला ती तेलाची गलती किंवा या बाकी साऱ्या गोष्टी. तशी वाईडची गलती आहे. वाईडची गलती झाली आहे. 4 वाईड आल्यात आणि मॅच पूर्णपणे टर्न झाली आहे, बदलली आहे. धावपलकावरची धावा 23. 7 धाव्यांची गरज आहे आता.
8 चेंडू आणि 7 धाबा पॉवर प्लेमध्ये पावर दिसली आहे. त्यामध्ये फलंदाजांना तितका मोठा एफर्ट टाकावा लागलेला नाही आहे. बॉलर्सने भरपूर साऱ्या गोष्टी म्हणजे चेंडू चुकीचे हाताळले, त्यामुळे धाबा आपोआप बनल्यात आणि हे धावफलक किंवा हे आव्हान जे आहे ते कंट्रोलमध्ये वाटायला लागलं आहे. हळूहळू एका धाब्याने धावफलकाला बढावा देण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल धाव येते. पंकजदादा मिश्रा आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली स्पर्धा म्हणजे छत्रपती चषक. षटक क्रमांक 3 संपलं. धावफलकाची धाबा 25 बिनबाद आगाशी. देवाकडं काय मागू आपले आयेल काय सांगू, देवाकडं काय मागू आपले आयेल काय सांगू. तीन षटकं संपली. आता शेवटचं आणि अंतिम षटक, त्याच्यामध्ये सौरभ रेड्डीचा हा चेंडू फुल टॉस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. जितू चेंडूवरती आला तोपर्यंत एकदा झाली. सिंगल धाव येते. आईकविरा नारंगी आणि 9 स्टार या दोन्ही संघांना विनंती आहे आपण नेक्स्ट मॅचसाठी तयार राहायचंय. छत्रपती चषक 2026 आणि त्यामधील हा पहिला संघ कोणता क्वालिफाय होणार त्याच्यासाठीचे होणारी मॅच, 2 विजयी संघांमधील मॅच. रील्स कॉम्पिटिशन सुद्धा आहे आणि त्यामुळे त्यांना सुद्धा एक वेगळं स्थान देण्याचा प्रयत्न. यावेळेला चेंडू इनसाइड आउट गेलाय सीमारेखा पार. चौकार, 4 धावा आणि पहिला संघ क्वालिफाय होणारा या ए ग्रुप मधील संघाचं नाव राहिलंय आगाशी. मोठाला मुसे माझी दुनिया को संसाला बुरा हाय संसार पुरा, मोठाला मुसे माझी दुनिया को साथीला बुरा हाय संसार पुरा. अजून आहेस तू बारीक पोरा, तू मोठाला मुसे नाही पुसट पोरा. अजून